हाय गाईज. तर आत्ता मी ब्लॉग बघत होते तेव्हा मला समजलं की मी चुकून 11 मार्च 2025 असं बोलले जॉब सोडला म्हणून. तर इट इज 2026. मी चुकून बोलले ते, सो सॉरी फॉर द कन्फ्युजन. आत्ता 3-4 महिन्यापूर्वी जॉब सोडला मी लग्नानंतर. ओके. आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे गाईज. कोणाचं प्रपोजल तुम्हाला जास्त आवडलं हे तुम्हीच सांगा. सॉरी. यासाठी आपण यही जगह ही नहीं है मेरे को. हेलो चैनल, वेलकम टू माय गाइस. ओ पप्पा पप्पा ओमे खाली बसू खाली बसू. दोन इकडे तिकडे बस ना, बस ना, बसो बसो. माझी आई म्हणती तुला छान आहे. नाही, सुंदर 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 दिसतो. पप्पा म्हणतात तसं. अभिषेक खूप सुंदर दिसतो. थोडस लहान वाटत होता. लहान समजत बोलला कोणी आता? कॅमेरा ऍक्सेस स्टार्ट. सायलेंट मोड. मी नाही बघत. ओके, सो मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आय नो आपण म्हणजे जास्त खूप आधीपासून एकमेकांना असं एकदम क्लोजली नाही ओळखत, पण जेव्हापासून आपला फॅमिलीज क्लोज आला आणि जेव्हापासून आपण एकमेकांसोबत बोलायला लागलो, सो मला कुठे ना कुठे जाणवायला लागलं की मला जो पार्टनर हवा होता तू त्या काइंड ऑफ आहेस, तसा आहेस. आणि तुझा स्वभाव, तुझ्यासोबत तुझी फॅमिली, तू ज्या प्रकारे तुझ्या फॅमिलीला हँडल करतोस आणि जेवढा तू रिस्पॉन्सिबल आहेस तेवढा मच्युअर किंवा रिस्पॉन्सिबल पर्सन मी याआधी कधी पाहिला नव्हता. सो जेव्हा मी तुझ्यासोबत तुझ्या फॅमिली सोबत थोडा काही टाइम स्पेंड केला तर तुझ्यासारखंच तुझ्यासोबत मी तुझ्या फॅमिलीच्या पण खूप प्रेमात पडले. आणि कुठे ना कुठे हळूहळू माझ्या डोक्यात विचार यायला लागला की काश मी या फॅमिलीची सून बनू शकेल का. सो मला माझं तुझ्यासोबत लग्न करून मला या सुंदर फॅमिलीचा एक पार्ट बनवून घेण्याचा चान्स देशील का? सगळं बरोबर आहे, पण माझी आई लय कडक. आणि पुढे अजून काय? अरे काय खूप प्रेम आहे किंवा काय काय तू पण काही येस ऑफकोर्स सगळ्या गोष्टींमुळे प्रेमात पडले. आम्हाला काही सांगितलं सगळं. आई शपथ. हे सगळं आम्ही ऐकलं होतं. अजून मला त्याच्यात मोस्ट आवडणाऱ्या क्वालिटी म्हणजे रिस्पॉन्सिबल आहे तू. आजकालच्या जगात आई वडिलांचं ठीक आहे, पण आजी आजोबांचं कोणी करतं हे पाहिलं नाहीये मी कधीच. पण ज्या प्रकारे तो बाबांची सगळी काळजी घेतो, रात्रभर जागतो, त्या गोष्टी मला भरपूर आवडल्या. प्लस जेव्हा मी शुअर नव्हते की माझे आई वडील ह्या गोष्टीसाठी रेडी होतील का, किंवा त्याचे आई वडील जेव्हा ह्या गोष्टीसाठी रेडी होतील का, तेव्हा कंटिन्यू जे डोक्यात विचार होते त्याच्यामुळे काइंड ऑफ मी थोडीशी अशी टेन्शन मध्ये होते की कसं होईल काय नाही. पण त्याने प्रत्येक माझ्या ओव्हर थिंकिंगला
प्रॉपरली मॅनेज केलं आणि हँडल केलं. आणि मला असं नाही का की ठीक आहे बाबा तू सारखीच रडत असते, तू बोलू नको माझ्यासोबत, असं कधीच नाही केलं. प्रत्येक वेळी त्याने हँडल केलं मला. सो त्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आजकालच्या जगात ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहेत पैसा आणि बाकी गोष्टींपेक्षा. जी आमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे ती मला आतापर्यंत कधीच कुठे दुसरीकडे फील नाही झाली. सो या सगळ्या गोष्टीमुळे मी तुझ्या प्रेमात पडले. कशी पडली पडून दाखव. ओके डन डन. डन डन. बस माझ्यावर अभिषेक दोन शब्द बोल तू पण थोडे. सगळं बरोबर बोलली. आणि तुला काय वाटतं? मला पण सेम फिलिंग. नाही आता मी एवढं नाही माझा दाव नाही आला. सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह कोण आहे? कोण वाटतं? कोण वाटतं? कोणीच नाहीये. कोणीच नाही यार. काय पॉझिटिव्हनेस जिथे करायचंय? ट्रस्ट असतो, कॉन्फिडन्स असतो ना, तिथे पॉझिटिव्हनेस अजिबात नसतो. परत टिकतच मारलं. नाही. अरे मारामारी करायचं फक्त. पॉझिटिव्हनेस नाही. डायरेक्ट बुक्की. नाही, पॉझिटिव्ह कधीच नव्हते. तुम्ही बघितलं असेल मला खूप जास्त मेल फ्रेंड्स आहेत, म्हणजे अक्षरशः एकदम बेस्ट फ्रेंड्स. डझन भरून. खरंच खूप सारे बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि हे सगळे त्याला आधीपासून माहिती होत्या. कधीच त्याच्या तोंडून कधीच कुठल्याच गोष्टीबद्दल पॉझिटिव्हनेस नाही आला. की मी अजून सुद्धा माझ्या मित्रांना भेटते, लग्नानंतरही भेटलेली आहे, पण माझ्या घरातही कोणी मला कधी बोललेलं नाहीये ना माझा नवरा पण कधी आणि हिनी पण मला असं कधी काय रोखलं नाही किंवा जास्त पॉझिटिव्हनेस दाखवलं नाहीच. अभिचं पण वी डोंट नो द friends मिनिंग ऑफ हा पॉझिटिव्हनेस. खरंच यार. नाही आमच्यात नाहीच ते. येस. ओके, सो वेन यू आर मीटिंग वाईब विथ यशी, हा प्रश्न पण आहे आणि असे खूप सारे लोकांनी कमेंट पण केलेले आहे की त्यांना भेटा. टू बी ऑनेस्ट खोटं नाही सांगणार, पण आम्ही म्हणजे ते आम्हाला मे बी ओळखतही असतील, पण अजूनपर्यंत आमचं असं त्यांच्यासोबत प्रॉपर कॉन्टॅक्ट नाही झाला. कन्व्हर्सेशन नाही झालेलं. भेटू. सो काय माहिती आता ते आमच्या नशिबात कधी आहे. I तुम्ही don't know. त्यांच्या व्हिडिओ मध्ये जाऊन स्पॅम करा की Guys, मीट शिवाबी. कारण आम्हालाही त्यांना भेटायची खूप जास्त इच्छा आहे. म्हणजे भाई Obviously. त्यांचं मॅनेजमेंट म्हणा किंवा हा. त्यांचे आयडियाज, यशचं डोकं, भाई कसं ते मॅनेज करतात, किती शिवानीने क्रिएटिव्ह आहे. जे मला खरंच म्हणजे ते दोघं असं मला बोलायला त्यांच्याबद्दल खरंच आवडेल की मराठी कॉन्टेंट क्रिएटर्सचा जो त्यांनी लेवल अप केलेली Set आहे केलेला ना, आहे. त्यांनी सेट केलेली आहे ती. त्याच्यामुळे आम्ही जे बाकीचे कपल कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत, जे हळूहळू वरती चाललेलो आहोत, तर कुठे ना त्यांच्यामुळे कुठे पण एक त्यांचं इन्स्पिरेशन म्हणजे आम्ही inspiration त्यांना आहे. इन्स्पायर झालेलोच आहोत आणि आम्ही अजूनही मोटिवेटेड फील करतो. कारण शिवानी शेतनला आम्ही भेटलेलो आहोत, त्यांच्याकडून आम्हाला समजतं की ते दोघं खूप डेडिकेटेडली काम करतात ह्या सगळ्या गोष्टीवरती आणि त्याच्यामुळे तेही दोघं खूप जास्त इन्स्पायर झालेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या through आम्ही पण खूप inspire इन्स्पायर झालोय. झालेलो आहोत. सो वी नेव्हर नो कधी भेटणारे कधीच माहिती नाहीये, पण जेव्हा पण भेटेल तेव्हा त्या दिवसाची आम्हीही वाट बघत आहोत. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, शिवानीताई, अभिदादा, आज तुम्ही हॅपीली मॅरिड आहात, पण रिलेशनशिपमध्ये पेशन्स, रिस्पेक्ट आणि अंडरस्टँडिंग या 3 गोष्टी मेंटेन करायचा तुमचा मंत्र काय आहे? यंग कपल्सला तुम्ही काय ॲडवाइस द्याल? नाईस क्वेश्चन. सो अंडरस्टँडिंग बद्दल बोलत होते, तर त्याच्यामध्ये आम्हाला जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही. आमचे मोस्टली प्रत्येक गोष्टीमध्ये सेमच विचार असतात, त्याच्यामुळे तो काहीतरी वेगळा विचार करतोय, मी काहीतरी वेगळा विचार करते, असं होतच नाही. सो अंडरस्टँडिंग. पण जेव्हा कधी असं होतं की बाबा कधीतरी मी खूप स्टबन आहे, तर तेव्हा तो समजून घेतो, किंवा कधीतरी तो असतो स्टबन, तेव्हा मी असे ठीक आहे जाऊ दे चल म्हणतो मेन तो, एलिमेंट असं. तोच आहे, एकमेकांना समजून घेणं. आणि आम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करतो का? तर हो, खूप जास्त Yes. रिस्पेक्ट करतो. म्हणजे आम्हाला थोडी भीती म्हणजे आम्ही एकमेकांना घाबरत नाही, पण एकमेकांचा रिस्पेक्ट करत असल्यामुळे आम्ही कधी एकमेकांना वाईट शब्द बोलत नाही. आतापर्यंत कधीच नाही असं झालेलं आहे. इव्हन अभ्या पण खूप क्वचित कधीतरी अशी ते पण मजेमध्ये fun कधी बोलली मध्ये. असेल तर तेही आम्हाला एकमेकांना बोलल्यानंतर तर मूर्ख बावळट असला असं तर गोष्टी काहीच तर कधीच नाहीच. नाही बाई. तरी माझ्या तोंडात आधी होत्या तो वर्ड, असेच मी सगळ्यांनाच बोलते, फ्रेंड मित्र जसं होतं तसं, पण ते पण आता आम्ही बोलत नाही एकमेकांना. म्हणजे रिस्पेक्ट म्हणजे असं घाबरणं वगैरे नाही, बट आता रिस्पेक्ट म्हणजे कसं, मला माहिती शिवानीला ही गोष्ट आवडत नाही किंवा मी हे केले तर ती चिडन, मग मला ती एक रिस्पेक्ट आहे की जर तिला नाही आवडत तर मी ती नाही गोष्ट करणार. हा, पण आणि तरी ह्या पण मी गोष्टी थोडीशी करतो कारण मी आगाव आहे. आणि ह्या गोष्टी बाय द टाइम, आता जसं तुम्हाला माहितीये की आम्ही लग्नाच्या आधी पण 2 वर्ष सोबत होतो,
ऑफिशियली इनऑफिशियली जे काही असेल तर अनऑफिशियल जे काही असेल तर त्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला भरपूर गोष्टी कळल्या की बाबा ह्याला ह्या गोष्टीचा राग येतो तर ही गोष्ट नाही केली पाहिजे किंवा मला या गोष्टी, पण ही गोष्ट काय आपोआप कळते का? नाही. बऱ्याचशा मुलींचं कसं असतं मला माहितीये की मुली स्वतःहून एक्सपेक्ट करतात की माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या पार्टनरला हे कळलं पाहिजे की मला ही गोष्ट नाही आवडत तर त्याने ती केली नाही पाहिजे असं. तर ते नाही, मुलांच्या डोक्यात नसतं गाईज, मुलांना नाही समजत, ते त्यांच्याच धुंदीत जोपर्यंत असतात. तुम्ही सांगत ना तोपर्यंत मला जोपर्यंत कसं त्याच्यामुळे कळेल? तुम्हाला जे हवंय ते तुम्ही त्याला सांगणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तो त्याच्या स्वतःमध्ये तो बदल करतो की नाही हे बघायचं असतं आधी पहिल्यापासूनच, की नाही त्याला कळतच नाही मला काय पाहिजे, हे तुम्ही घेऊन नका बसू बिलकुल सुद्धा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला जी गोष्ट त्याची नाही आवडत त्याला सरळ सरळ सांगा आणि त्याच्यामध्ये तो चेंज करतो की नाही करतो हे तुम्ही बघा. ठीक आहे. That is So, called respect आमच्यामध्ये and ते- understanding. आमच्यामध्ये ते अंडरस्टँडिंग होतं. जे मला नाही आवडलं ते त्याला मी नेहमी सांगितलं आणि त्याने ते नेहमी चेंज करत आलं, जसं सेम माझ्या बाबतीत पण होतं. सो हे आहे आमच्या रिलेशनशिपमधले मंत्र, दॅट वी कीप द ट्रान्सपरन्सी. आम्ही खूप खूप म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांना सांगतो. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं. वेळोवेळी एकमेकांना ॲप्रिशिएट करतो. वेळोवेळी तू हे चुकत आहेस हे रूममध्ये एकमेकांना येऊन सांगतो, सगळ्यांसमोर बोलत नाही. म्हणजे करेक्ट हर इन नाही प्रोटेक्ट हर इन पब्लिक, करेक्ट हर इन प्रायव्हेट. म्हणजे जर बायको बाहेर कुठं चुकली काय बोलताना किंवा काय करताना तर तिथं तुम्ही रिस्पेक्ट किंवा तिला प्रोटेक्ट केलं पाहिजे. आणि जी काही चुका झाल्या तिच्याकडून ते सगळ्यांसमोर नाही सांगायचं. कधी ट्राय करा की तुम्ही जेव्हा दोघं सोबत असाल तेव्हा एकमेकांना एक्सप्लेन केलं की आज तुझं हे चुकलं, तू हे सुधार. हे नाही सो केलं दॅट इज द पाहिजे. मंत्र की करेक्ट हर इन सॉरी मी सारखं चुकतंय. इट्स ओके, पहिल्यांदा बोललेलं आहे, चालतं. समजून घ्या. समजलं तुम्हाला? अंडरस्टँडिंग कळलं ना? हा, this तुमच्यात is आणि called आमच्यात पण understanding. आपल्याच अंडरस्टँडिंग दोघा- पाहिजे. ऑडियन्स, फॅमिली आणि आमच्यात जशी अंडरस्टँडिंग की आम्ही एखाद्या दिवशी व्लॉग लेट टाकला हा, किंवा काही तुमच्या क्वेश्चनचे आन्सर्स नाही दिले किंवा काही मिस झालं असेल तर हे तुम्ही जसं अंडरस्टँड करता आम्हाला, दॅट इज कॉल्ड अंडरस्टँडिंग. तुम्ही नाही समजणार तर कोण समजणार आम्हाला? बर, मला एक क्वेश्चन एवढा फनी वाटला, काय ते तुझ्यामुळे झालेला आहे हा क्वेश्चन, की शिवानी दीदी अडॉप्टेड आहे का? हा गाईज, तुम्हाला पण वाटलं असं, तुम्ही एक व्लॉग पण आहे त्याच्यावर की शिवानी अडॉप्टेड ह्या नावाने. हे बघा सांगू, सांग टाकायचं काय. मग हिच्या मम्मी पप्पांना पहिली ऐश्वर्या दिदी झाली, मग मुलगी झाली पहिली, मग त्याला असं आलं ऐश्वर्य झालं, मग त्यांनी त्या मुलीचं नाव ऐश्वर्या ठेवलं. त्यानंतर मग आता पहिली मुलगी झाली, मग त्याला दुसरं असं एक्सपेक्टेड होतं की आता एक मुलगी झाली तर एक मुलगा व्हावा, झाली शिवानी. अनवॉन्टेड किड ऑफ वाघमळे. म्हणजे मम्मी पप्पांनी कधीच असं प्रे नव्हतं केलं किंवा मॅनिफेस्ट नव्हतं केलं की आम्हाला दुसरी शिवानी पाहिजे. ती चुकून आली आहे गाईस. शी इज द अनवॉन्टेड किड ऑफ वाघमळे फॅमिली. आणि मग मुलगा नाही झाला, त्याला एक मुलगा पण पाहिजे होता. मग त्यांनी तिसरा ट्राय केला, मग तेव्हा मुलगा झाला त्याचं नाव काय ठेवलं? विक्रम. मम्मी पप्पांना विक्रम झाला. सो ऐश्वर्या दिदी झाली, विक्रम झाला. हे मधलं आलंय ना अनवॉन्टेड किड, म्हणून तिला आम्ही म्हणतो की तू अडॉप्टेड आहे, तुझ्या मम्मी पप्पांना तू नव्हती पाहिजे, चुकून आली तो. तर काय आता असू देत, असंच आहे तर असंच आहे. बट जरी अनवॉन्टेड असली तरी माझी बायको इज द मोस्ट वॉन्टेड अँड मोस्ट लवेबल किड एव्हर. दीदी आणि जर तू विक्रम झाली पण नसती, बघतायत. अरे माझ्याबद्दल बोलतोय मी, जर तू झाली नसती तर मी कोणावर प्रेम केलं असतं, मी कोणाशी लग्न केलं असतं, माझे स्वप्न कोणासोबत रंगवले असते मी. सो शी इज माय मोस्ट वॉन्टेड किड. कव्हर केलं. गोड आहे रे, गोड आहे बायको. बर, त्याच्यावरनं आठवलं की ऐश्वर्या दीदी विक्रमचं पण क्वालिफिकेशन एज्युकेशन. सो विक्रमचं सुद्धा बी फार्मसी झालेलं आहे. बी फार्मसी करून त्याने फार्मसी मध्ये त्या फार्मान्युटिकल कंपनीमध्ये 2 केलं years काम केलं होतं. बट इट इज काइंड ऑफ IT जॉब इन ओनली. आणि त्याच्यानंतर त्याने प्रॉपर IT कोर मध्ये शिफ्ट केलेलं आहे. सो नाव ही इज इन डिलॉइट. बिग 5 मध्ये. या बिग 5 मध्ये बी फार्मसी करून सुद्धा गाईज आमच्यासाठी खूप मोठा त्याने शॉक दिला होता की एक मुलगा जो बी फार्मसी करतो त्याने त्याच्या स्वतःच्या अभ्यासाच्या जिद्दीने बिग 5 कंपनीमध्ये पदार्पण केलं. सो आमच्यासाठी खूप छान मोठी प्राऊडवाली गोष्ट आहे ती. आणि दीदी आता सध्या आहे ओरॅकलमध्ये.
तिचं पण IT झालेलं आहे. तिचं IT आय मीन BE-IT झालेलं आहे. सो आता ती पण तिथे आहे. आणि जिजू बार्कलेसमध्ये आहे. जिजूंचं पण ITच झालेलं आहे. ते जिजूंचं MBA झालं ऍक्च्युली, पण MBA करून नंतर मग ते बार्कलेस. IT इंडस्ट्रीमध्ये आले. म्हणजे त्यांच्या ऑलरेडी भरपूर साऱ्या कंपनीज झाल्या. सो करंटली ही इज वर्किंग इन बार्कलेस. थांब ना, तुम्ही रोज व्लॉग का टाकत नाही? का नाही टाकत? का नाही टाकत गाईस? मंडे टू फ्रायडे मी रोज ऑफिसला जातो. मला वर्क फ्रॉम होम नसतं. आणि शिवानी जरी घरी असले तरी काही रील्स असतील, घरातली कामं असतील, रोज संध्याकाळी पथकात जाणं असेल, तर ह्या गोष्टींमधून जास्तीत जास्त टाइम काढून तुमच्यासाठी आम्ही दिवसाड व्लॉग्स घेऊन येतो. अजून तुम्हाला काय पाहिजे? खरंच तेवढी आता- कन्सिस्टन्सी थांबा. बघा ना आमची. हा, म्हणजे असं आता आम्ही आमच्याबद्दल ह्या गोष्टीबद्दल प्राऊड आहोत की आम्ही कन्सिस्टंटली ऑल्टरनेट डे तरी ब्लॉग टाकत आहोत गाईज. सो क्लॅप फॉर अस. हा, आणि द सेकंड थिंग इज ब्लॉग जास्त करून मी एडिट करते. ऑब्व्हियसली ऑफिस असतं तुमच्या दादाचं, सो मग त्याला तर जमत नाही. पण आता व्लॉग एडिट करणं इज नॉट अ इझी थिंग. खूप मोठं टास्क आहे. त्याच्यासाठी तर पहिल्यांदा फोनमध्ये स्पेस असेल तर स्पेस करावी लागते. स्पेस करून झाल्यानंतर तो पूर्ण सगळ्यांच्या फोनमधून कुठून कुठून व्हिडिओ काढलेले कारण असतात आपल्या ते घरात घ्यावे माणसं लागतात. एवढे आहेत. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या अँगलनी व्हिडिओ काढतो. मग सगळं सॉर्ट घ्यायला करावं लागतं आपल्याला. लागतं, काय घ्यायचंय काय नाही. आणि मग तो एडिट करून झाल्यानंतर तो VN हे ऍप मी यूज करते. V आणि N त्या ऍपमधून तो एक्सपोर्ट व्हायला जवळजवळ 1 तास जातो. ठीक आहे, 1 तास तो एक्सपोर्ट झाल्यानंतर अपलोड व्हायला युट्यूबवरती फोनमधूनच अपलोड पण करता येतो. तो अपलोड व्हायला जवळजवळ अर्धा अर्धा ते एक पाऊण तास. तास जातो. डिपेंड्स ऑन युअर वायफाय नेटवर्क. आणि मग त्याच्यानंतर मग त्याचं डिस्क्रिप्शन, टायटल, ह्या सगळ्या गोष्टी, थंबनेल बनवणं. थंबनेल तुमचे दादाच बनवतात, खूप छान बनवतात, तुमचे दादाच बनवतात. सो गाईज हे तर आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला रील्स बनवायचे असतात. आम्ही इंस्टाग्राम पेजवरती पण तेवढंच फोकस करत आहोत. सो इट इज नॉट आता ह्या Easy घडीला तर task. सगळ्या खरंच नाहीये पॉसिबल. इन फ्युचर बघू की बाबा अजून खूप छान रिस्पॉन्स आला तर कधी म्हणजे एडिटर वगैरे ठेवला आणि एडिटिंगसाठी त्यांना दिलं तर ह्या सगळ्या गोष्टी इन फ्युचर होऊ शकतात मॅनेज. तर सध्याच्या घडीला तर इट इज नॉट पॉसिबल. सो प्लीज समजून घ्या. अंडरस्टँडिंग यु नो काय. सो नेक्स्ट क्वेश्चन असं आहे की तुम्ही एवढं जॉईंट फॅमिलीमध्ये राहता तर तुम्ही फायनान्सेस किंवा एक्सपेन्सेस कसं मॅनेज करता? असं नाही की कोणतरी एकच माणूस खर्च करतं. सगळी माणसं राहतात, सगळ्यांचं काम आहे ज्या घरात राहतात त्या घरात खर्च करणं. म्हणून आमचं सगळ्यांचं एक्सपेन्स हे सगळं एकत्रच असतं. म्हणजे खाणं सगळे झालं, मिळून कुठं सगळं. बाहेर जायचं असेल किंवा किराणा वगैरे काय असेल ते सगळे मिळून करतो आम्ही. असं नाही की कोणाचा तरी एक रोल आहे की तू हा खर्च करायचा, तू हा खर्च, असं नाहीये. ज्याला जे करायचे तो ते करतो व्यवस्थित. येस, सगळ्यांना एव्हरीवन नोज देअर ओन रिस्पॉन्सिबिलिटी. आता एका घरात राहतोय म्हणलं, ज्या घरात आपण राहतो त्यात आपला पण एक रोल आहे खर्च आणि करायचा. ही सवय ऍक्च्युली प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक कमवणाऱ्या मुलाला पाहिजे. जी मी माझं पर्टिक्युलरली सांगेल ना, तर माझ्या पप्पांनी मला ती सवय लावली होती. जेव्हापासून मी म्हणजे जेव्हापासून मी कमवते तेव्हापासून एक फुलाची पाकळी घरामध्ये द्यायची. आता आधी तरी पप्पांच्या काळी पप्पा सांगायचे की आम्हाला तरी अख्खाच्या अख्खा पगार आमच्या वडिलांना द्यावा लागायचा आणि मग त्यातला काही खर्च तुला पाहिजे तेवढे ते 1-2 हजार रुपये तुला काढून देणार असं होतं. 1-2 हजार नाही, तेव्हा तर 1-2 हजार रुपये पगार असायचा. सो मग आता तर तसं नाहीये गाईज. पण आपले पॅरेंट्स आपल्याकडून एक्सपेक्ट करणार पण आपले स्वतःची तुम्ही त्या घरात responsibility राहता आहे. तर तुमची पण जबाबदारी की घरातला काही खर्च तुम्ही पण उचलला उचलला पाहिजे. जर पाहिजे. तुम्ही अर्निंग असाल तर हा. तुमची पण एक रिस्पॉन्सिबिलिटी की तुमच्या सॅलरी मधलं किंवा तुमच्या इन्कम मधला एक स्मॉल अमाऊंट ऑफ मनी तुम्ही घरी देता, द्यायला तुमच्या पाहिजे. पेरेंट्सकडे देता. जे पेरेंट्स आपल्या घरात खर्च करतात त्याच्यात तुमच्या पैसे, तुम्ही स्वतः कमवलेल्या पैशांचा पण हातभार लागला पाहिजे. याने तर दिस इज सवय अ व्हेरी गुड हॅबिट. ऍक्च्युली याने खूप छान सवय लागते. आपल्याला समजतं आपल्याला आटे दाल ते एक खाण्यापिण्याची- डायलॉग आहे, आटे दाल का भाव. म्हणजे जर तुम्ही फक्त कमवताय आणि तुम्हाला जर माहित नाही की किती एक्सपेन्सेस नुसते पैसे उडवताय तर तुम्हाला उडवताय. कधीच कळणार नाही. पैशाची तुम्ही किंमत घरात- पण नाही राहत. पैशाची किंमत पण नाही राहत. जोपर्यंत तुम्ही घरात पैसे देत नाही, जोपर्यंत कळत नाही की किती खर्च होतं काय, तोपर्यंत तुम्हाला पैशांची किंमत राहणार नाही. म्हणून तुम्ही अर्ली स्टेजमध्येच ही रिस्पॉन्सिबिलिटी स्वतःवरती घ्या. बाबा माझा आज पप्पा एवढा 20,000 रुपये पगार आहे तर मी 5,000 तुम्हाला महिन्याला देत जाईल का तर मला सवय आहे. ही एक एक्झाम्पल मी तुम्हाला देते. का तसं तर किंवा मग काहीतरी एक छोटा एक्सपेन्स म्हणा हा. किंवा दुधाचं बिल किंवा हा, लाईटचं बिल, काहीतरी काहीतरी एक तुम्ही स्वतःची जबाबदारी म्हणून तुम्ही ते एक उचला. हे उचला. आमच्याकडून तुम्हाला एक सजेशन अँड suggestion दिस इज अ आहे. व्हेरी गुड हॅबिट. नक्की habit फॉलो करा. खूप छान आहे. म्हणजे त्याचा यूज तुम्हाला इन फ्युचर खूप होईल. त्याच्यामुळे मनी काय म्हणतात त्याच्यामुळे मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट तुम्हाला समजेल ऍक्च्युली. सो या
पण अजून एक क्वेश्चन असा आहे की दीदी, तुझं अभिदादाचं आणि ऋषीताईचं बॉन्डिंग कसं आहे? हे बॉन्डिंग तुम्हाला सांगायची गरजच नाही. आमचा ट्रायो तुम्हाला खूप आवडतो. तुम्ही किती रील्स बघितल्या, व्लॉग्स मध्ये बघताय, ते जसं तुम्हाला दिसतंय रील्स मध्ये किंवा व्लॉग्स मध्ये, दॅट इज आवर नॅचरल बॉन्डिंग अँड Yes. नथिंग इज स्क्रिप्टेड. म्हणजे फक्त ती रील एखादी असेल तर ती स्क्रिप्टेड असते, बट बाकी आमचं बॉन्डिंग तसंच आहे. आणि मला भरपूर सगळं कधी आता मागच्या एका ब्लॉग मध्ये सगळे म्हणत होते तू रुचिताईंसोबत किती रूढ वागते वगैरे वगैरे. तर गाईज, रुचिताई जरी माझ्या नंदूबाई असतील तरी त्या माझ्यासाठी माझ्या बहीण आहेत, छोट्या बहीण असल्यासारख्या आहेत. आणि आम्ही घरात तसंच राहतो. आम्ही एकमेकींसोबत मस्ती करत असतो, एकमेकींना मारत असतो. एवढं छान रिलेशन आहे. सो गाईज, प्लीज डोंट लुक ॲट इट विथ अ निगेटिव्ह व्ह्यू. खूप पॉझिटिव्ह आहोत आम्ही एकमेकींबद्दल आणि एकमेकींना खूप आवडतो आम्ही दोघींना पण. आणि आम्ही एकदम बहिणीसारखं खूप खूप खूपच जास्त मजा करतो. सो आमचं रिलेशन खूप छान आहे. म्हणजे मी ते बघितले, जसं मम्मी रुचीला समजून सांगते किंवा काय चुकलं तर ओरडती, तसंच शिवानी पण करते. हा. रुचीला काय चुकलं तर तिथलं तिथं बोलणं, लगेच. ओरडणं. म्हणजे हे काय असं हेट नाहीये. हा. हिला पण वाटतं की रुचीनी पण काहीतरी चांगलं शिकावं. त्या लहान आहेत म्हटल्यावरती मी आज मोठी मग सांगणं एक तिचं पण कर्तव्य आहे. रिस्पॉन्सिबिलिटी मला असं वाटतं. कारण की आता आज न्यू घरात आज मी सून आले तर मला समजतं की काय काय गोष्टी आपल्याला, कितीतरी गोष्टींमध्ये आपल्याला चेंजेस करायला लागतात. जे आपण मम्मीच्या घरी करतो ते आपण इथे नाही करू शकत. सो मग मला असं कुठे ना कुठे वाटतं की बाबा रुचिताईंच्या बाबतीत पण मी खूप जास्त अशी म्हटलं तर शी इज लाईक माय किड, छोटी बहीण म्हटलं तरी चालेल. तर मला असं वाटतं की त्यांना कोणी बोललं नाही पाहिजे भाई. हा. सो मी ओरडते, मग माझा हक्क आहे त्यांच्यावरती. ओरडते पण आणि तेवढा लाड जीव पण पण करते, लावते. जीव पण लावते. जर तुमच्या लाईफवर मूवी बनली तर ती त्याचं टायटल काय असेल गाईज? तुम्हाला तर माहितीच, हम साथ साथ है. मला तर हम असं साथ साथ है भाई. म्हणजे हम साथ साथ है 2 जर बनवणार असेल तर आमच्यावरतीच आमची अख्खी बनणार आहे. फॅमिली कास्ट करा हम्म. किंवा आपणच एक मूवी काढू. हाऊ यू बोथ डील विथ जेलसी. Jealousy. ते मगाशी पॉझिटिव्हनेसचं जसं आम्ही सांगितलं त्याच्यासारखंच जेलसी मध्ये आम्हाला संबंध का म्हणजे आपल्या पार्टनरवर का जेलिसी हा, पाहिजे? मला उलट समजतच त्यांनी जर नाही काय ते. भारी केलं असेल तर यू शुड बी प्राऊड की युअर पार्टनर इज डुईंग समथिंग व्हेरी बिग, अचीव्ह करते काहीतरी. आणि मी हे समजते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यावरती जळता ना, ती गोष्ट तुमच्यासाठी परत कुठून ना कुठे ते कर्म रिटर्न येतं गाईज. जळायची गरजच नाहीये. खूप म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला असं वाटतं की मी खूप समाधानी व्यक्ती आहे. कुठलीही गोष्टीबद्दल समाधानी असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही समाधानी असाल ना, दुसऱ्याकडे तिकडे कुठली गाडी का असे ना, मर्सिडीज आहे, काय तुम्हाला त्याची जेलसी पण नाही होणार आणि तुम्हाला त्याचं हाव पण नाही वाटणार. आणि कधीच कोणाचं वाईट चितू नये. म्हणजे जर समोरचा खूप मोठा होता असेल तर सपोर्ट करा. तुम्हाला नसेल सपोर्ट करायचं तर काय बोलू नका, पण त्याच्याबद्दल वाईट पण कधी काय बोलू नका. मग ते एक मनात जेलसी किंवा पॉझिटिव्हनेस, ते निगेटिव्ह थॉट्स आपल्याच मनात असतात आणि ते निगेटिव्ह थॉट्स आपण डोक्यात ठेवतो ना, तर ते आपणच आपल्याकडे negative अट्रॅक्ट होतो. पण हा. करतो. ती माहिती एक असते पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे जेवढा माणूस पॉझिटिव्ह आहे तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी त्याला अट्रॅक्ट होती. जेलसी नावाचा प्रकार मी फक्त पार्टनरशिप मध्ये पण, असं म्हणजे पार्टनर्स मध्ये पण नाही, तर कोणाच्याच कधीच कुठल्याच मुलीवरती आजपर्यंत जळली नसेल किंवा कुठल्या मुलावरती जळली नसेल. शी मला ती पटतच नाही आणि आवडतच नाही. आणि तुम्ही जरी करत असाल हा, तर नका please करू don't guys. do, guys. कुणाचं चांगलं होत positive. असेल ना तर चांगल्या नजरेने बघा आणि त्या गोष्टीचा आनंद घ्या. जर एखाद्याचं खराब होत असेल तर वाईट वाटलं पाहिजे आपल्याला. म्हणजे इतकी ती ही नको आपल्यामध्ये, नाही का, क्रुअलिटी नको. दूर रखो ही सबको. हू टेक्स लॉंगर टू गेट रेडी फॉर अ क्विक ट्रिप और अ कॅज्युअल डेट नाईट? कोण उशीर करतं? नाही, कोण नाही. जवळ- उलट भाई, म्हणजे ही मुलगी आता फॉर एक्झाम्पल सांगतो, एखाद्या लग्नात ब्राईडला उशीर होतो, बट हे मॅडम 2 तास आधी रेडी असायच्या. म्हणजे शूट करायचे किंवा लग्नात पोहोचायचं आम्हाला आमच्या स्वतःच्या 2 तास आधी ही रेडी होती. म्हणजे 2 तास आधी आम्ही सगळं प्लॅन करून फोटोज काढलेले आहेत. म्हणून ही पण कधी काय असं रेडी व्हायला वेळ घेत मी नाही. ना याच्यावरती एक ब्लॉग बनवणार आहे. म्हणजे फक्त मी एकटी बोलणार आहे तुमच्या सगळ्यांसोबत आणि तुम्हाला पण आवडेल का सांगा की ऍज अ ब्राईड, म्हणजे तुम्ही जर आता होणारी नवरी असाल तर तुम्हाला जर माझ्याकडून काही सजेशन्स हवे असतील तर मला नक्की क्वेश्चन करा कमेंट्स आणि मध्ये सांगा. कमेंट्स मध्ये क्वेश्चन करा. आणि विदाउट युअर क्वेश्चन ॲज वेल मी तुम्हाला माझा जो एक्सपिरियन्स आहे आणि जे तुम्ही व्हॉट यू हॅव टू अवॉइड, व्हॉट यू हॅव टू Do. डू, ह्या 2 गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. सो दोघंही आम्ही रेडी असतो टाइमवरती, कोणी कधी लेट करत नाही. अभिषेक, व्हॉट इज द वन हॅबिट ऑफ शिवानी दॅट सिक्रेटली मेक्स यू स्माइल एव्हरी टाइम? म्हणजे हिला न मी काही सांगता पण गोष्टी समजतात.
ते मला लय आवडतं. म्हणजे कधी कधी काय काय माणसाला आपण जे एक्सपेक्ट करतो ते समजून सांगायला लागतं की अरे मी तुझ्याकडून हे एक्सपेक्ट करत होते, बट मी एक्सपेक्ट करायच्या आधीच ती मला माझ्याशी येऊन बोलती किंवा मला काहीतरी सांगते. मग मला ते खूप आवडते की मला हिला कधीच काही सांगायला लागत नाही, एका वाक्यात उत्तर. शिवानी, what was your first impression of Abhishek versus what he is actually like at home? So मी इनिशियली तर मी सांगते, मला तर मी जसं तुम्हाला माहिती आहे लव्ह स्टोरी ब्लॉगमध्ये बोलले होते की मला हा मुलगा खूप आगाऊ वाटायचा, खूप 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 जास्त. पण जसं जसं त्याच्यासोबत मी म्हणजे रिलेशनशिपमध्ये आले किंवा काय, तर तेव्हा मला कळलं की बाबांची थोडी तब्येत खराब असायची, तर तो रात्रभर बाबांसाठी जागायचा किंवा घरातल्या सगळ्या प्रत्येक व्यक्तीसाठी तो काही ना काही करतो, असं इमोशनली खूप अटॅच्ड आहे. आणि जेव्हा घरी येऊन तर बघितलं तर त्याचं घरातल्या सगळ्यांवरती खूप जास्त जीव आहे, फॅमिली ओरिएंटेड तो आहे. तर मी जो मुलगा बघितला होता आगाव आहे, तो आगाव, पण तेव्हा मला त्याची ती बाजू नव्हती माहिती की तो इमोशनल पण आहे, पण फक्त फॅमिली बद्दल बरं का. मला बाकीच्यांबद्दल त्याला तो इमोशनल आहे असं वाटतच नाही, फक्त ही इज व्हेरी पॉझिटिव्ह Family. अबाउट फॅमिली असं म्हणू शकतो. तर ते एक खूप वाटलं होतं वेगळं, फुल वेगळं इम्प्रेशन होतं घरातल्यांच्या टुवर्ड्स त्याचं वागणं जे काय होतं ते. If you both had to plan a surprise trip for each other, who would pick the better destination? Yes. मला ते सर्च करणं म्हणजे जमतच नाही. आयटिनरी वगैरे प्लॅन करणं किंवा नवीन प्लेसेस एक्सप्लोर करणं किंवा काही नवीन शोधून आणणं हे मला जास्त आवडतं. शी इज लाईक आय वॉन्ट प्रिन्सेस ट्रीटमेंट. मी फक्त बसणार त्याच्या बाजूला आणि सगळं तू प्लॅन कर. बरोबर आहे यार. मला ती गोष्ट एक स्वतःची बिलकुल नाही आवडत की मला सर्च वगैरे. पण आहे ना तुझा नवरा आहे ना. येस, कशाला आहे मग नवरा माझा. एक फनी क्वेश्चन आहे गाईस. ओमकार दादा आणि प्रथमेश दादा या दोघांचं लग्न सोबत का झालं? अरे म्हणजे ते लहानपणापासून एकत्र वाढलेत, एका शाळेत गेलेत. म्हणजे सोनू दादाचा बर्थडे आहे सनी दादाचा बर्थडे आहे 9 ऑक्टोबरला आणि सोनू दादाचा बर्थडे आहे 15 ऑक्टोबरला. म्हणजे फक्त दोघांच्या 6 दिवसाचा फरक आहे. मग ते जर सोबत वाढलेत, सोबत शाळेत गेलेत, सोबत कॉलेजला गेलेत, तर का त्यांचं लग्न सोबत नसणार? ऑब्व्हियसली सोबतच लग्न होणार ना. आणि तेव्हा दुसरं रिझन असं पण होतं की कोविड म्हणजे ते ऍक्च्युअल रिझन नाहीये, बट दोन्ही मुलं सोबत वाढलेत, खेळलेत एकत्र, मग दोन्ही मुलांचं सोबत लग्न झालं. सोबत एक्सपेन्सेस वाचतात, सगळंच होतं, सो एकत्र केलं, काही हरकत नाही. श्रेया दीदी आणि प्रथमेश दादा ट्विन्स आहेत का? नाही. श्रेया दीदी आणि प्रथमेश दादा ट्विन्स नाहीत, सख्खे भाऊ बहीण आहेत पण ट्विन्स नाही आहेत ते दोघं. व्हॉट इज ड्रीम डेस्टिनेशन यू वॉन्ट टू विजिट विथ इच अदर? ड्रीम डेस्टिनेशन अजून असं काही नाहीये. आठवत नाही. अरे हो, सॉरी मी विसरले. बरोबर आहे, आम्हाला नॉर्दर्न लाईट्स बघायचे. नॉर्दर्न लाईट्स बघायला जायचंय. बघू, नॉर्दर्न लाईट्स बघायला आम्हाला कुठे जायचंय? नॉर्वेला जायचंय. सो नॉर्वे इज आवर ड्रीम मी डेस्टिनेशन. एकटीने तर बघून घेतलेले आहेत ऑलरेडी. आणि तेव्हा हिनी फोटो पण काढलेला की असं काय पोजिंग हा. फॉर माय फ्युचर हजबंड. हा. शिवानी दीदी और अभि दादा, तुमची अशी कोणती हॅबिट आहे की ती तुम्हाला एकमेकांना क्यूट वाटते? माझी कोणती हॅबिट तुला क्यूट वाटते? तुझी कोणती हॅबिट? छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतोस ना, मला सांगावं नाही लागत की तू माझ्यासाठी हे कर किंवा ते कर. किंवा आता काय झालं मगाशी झालं होतं, हा काल रात्री मी खूप कंटाळून आले होते आणि माझी बॅग वगैरे सगळं खालीच होतं. तर ती बॅग खालच्या घरी होती आणि ती बॅग मी विसरून आले तशीच वरती. बघितलं तर हा माझी ऑलरेडी बॅग घेऊन आलेला. म्हणजे काही गोष्टी मी कंटाळली आहे ना, तर त्या दिवशी मला तो स्वतःहून कधीतरी डोक्याला तेल लावून देईल किंवा असं त्याला सांगावं नाही लागत की यार आज मी कंटाळली, माझ्यासाठी काहीतरी कर, असं करतो. तसं हे मला आवडतं, क्यूट वाटतं. तर मला पण अशी हिची सेम गोष्ट आहे. म्हणजे आम्ही दोघांसाठी इतके कम्पॅटेबल आहे की तिला जे माझ्याबद्दल आवडतं ती सेम गोष्ट मला तिच्याबद्दल आवडते. की तिला काही गोष्टी न सांगता पण कळतात आणि ती समजून घेते, स्वतःहून करते. हे सेम आहे, दोघांचं सेम आहे मोस्टली. तरी एकमेकांची कोणती हॅबिट चेंज करायची आहे? सांगू का? सांगू? हो गाईज, मी सांगणार आहे. तुमचे अभिषेक दादा वॉशरूम मध्ये फोन घेऊन जातात, मला ते नाही. अरे म्हणजे आयुष्यातले 10, 15, 20 मिनिटं एवढं का वाया घालवायचा? फोन घेऊन जायचं, नवीन गोष्टी कळतात, न्यूज कळते, काय एडिट करायचं असतं एडिट करता येतं. मला नाही आवडत ही गोष्ट, तर मला ही गोष्ट त्याची हॅबिट चेंज करायची. व्हॉट अबाउट मी? यार ही सगळ्यात चांगली आहे, सगळ्या बाबतीत चांगली आहे. मला भांडायला कधी चान्स देत नाही, कधी काय सांगायला पण चान्स देत नाही. शी इज परफेक्ट इन एव्हरीथिंग. तरी असेल ना एखादी, आठव ना. नाहीये, चान्सच देत नाही.
कधीतरी वाग ना खडूस सारखी किंवा माझ्यासारखी आगाव. चालतंय, वागते. पुढच्या वेळी तुम्हाला माझे कंप्लेंट्स ऐकायला मिळतील गाईज. घरात सगळ्यात जास्त कोण हसवतं? हसत शिया कॅरेक्टर. एवढी एवढीशी टिल्ली. आता आम्ही बसलेलो इथं मागाशी, तर ती दुपारी रूम मधून अशी बाहेर आली ना, अशी तिचं तिचं कुठलं तरी बॉलिवूड सॉन्ग म्हणत टॉयलेट मध्ये चालली. एवढा हसला आम्ही. आणि त्या दिवशी बघा फुल दुसऱ्यांची मोठ्यांची ऍक्टिंग करते. त्या दिवशी आमच्या रूम मध्ये होते आणि सपना वैरींनी हाक मारली, सिया इकडे, तशी केली. काय ग सपना? गावात म्हटलं ही डेंजर आहे पोरगी. भाई ती. लय ती कॉमेडी. म्हणजे दादा जसं बोलतात ना, तसं दादा कसे काय ग सपना म्हणतो तसं ती पण काय ग सपना. आणि त्या दिवशी मम्मीचा तिचा डेस्कवर बसली खुर्चीवर जाऊन, आणि पप्पा बसले. म्हणजे तिची मम्मा जशी ऍक्ट करते तशी ऍक्ट करत होती, आणि बसली डेस्कवर जाऊन, डॅडी दरवाजा लावा, तेवढा माझी मीटिंग चालू आहे. मी एवढं लेवलचा आगाव येते. आणि लहान आता हे शिवगुणगुणची दिदी म्हणते कधीतरी, दिदी आहे ना ती आता शिवगुणगुणची, तर जशी तिच्या अंगात दिदीवाला हे येतो की नाही, तर अगं माझं बाबू गते, अगं माझं, आपण कसं लहान मुलांना करतो तसंच तिचं म्हणजे चाललेलं असतं मोठे जे काहीतरी. काय करतात ते सगळं कॅप्चर करतील तसंच वागते ती. तशीच करते. तर तीच ऍक्च्युली फनी आगाव पोरगी आणि मोस्ट हसवणारी पोरगी तीच आहे आता घरामध्ये. ओके, सो फॅमिलीमध्ये सर्वात जास्त स्ट्रिक्ट कोण आहे? फॅमिलीमध्ये सर्वात जास्त स्ट्रिक्ट कोण आहे ते तुम्हाला समजलंच असेल. संजू काका ऑब्व्हियसली. स्ट्रिक्ट म्हणजे Disciplined आहेत ते खूप. डिसिप्लिन. हं. म्हणजे आमच्या जे काय हॅबिट्स आहेत, जी काही शिस्त आहे ते सगळ्यांकडून आली, बट काही काही गोष्टींच्या ठराविक त्याला अशा गोष्टी असं लागतं. घर स्वच्छ ठेवणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडूनच शिकलोय. सो ही इज मोस्टली अश्विनी स्ट्रिक्ट. काकी आणि काका दोघं पण स्ट्रिक्ट पण ऍक्च्युली घरामध्ये स्ट्रिक्ट असं स्ट्रिक्ट म्हणजे असं म्हणण्यापेक्षा- कडक, असं चिडचिड तसं नाही. हा, त्यांच्याकडे म्हणजे त्यांची भीती वाटते थोडीशी की बाबा काका काकी काहीतरी बोलतील बाबा, असं होतं. म्हणजे जेवढे स्ट्रिक्ट पण आहेत तेवढे हा, केअरिंग पण आहेत. caring तुम्ही पण ब्लॉग आहे. मध्ये बघता आणि त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी शिकवल्यात, जसं की मला तरी असं वाटतं मुलांमध्ये म्हणजे युजली मुलं कामं कमी करतात यार असं, पण ही घरातले आमच्या सगळे बॉईज लोक खूप कामं करतात, बाहेरची कामं वगैरे सगळं. तर ह्या गोष्टींची सवय लावलेली आहे काका काकी, घरातल्या सगळ्यांनीच लावलेली आहे, पण काकांचा Mostly. दरारा आहे हा. मोस्टली, त्याच्यामुळे करतात सगळे बरोबर. एक क्वेश्चन, माझ्या मुलीने युट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, सो तिला ग्रो करण्यासाठी तुम्ही काय सजेशन्स द्याल? सो ग्रो करण्यासाठी सजेशन्स हेच राहील गाईज की कन्सिस्टन्सी, आणि तुम्ही तो पॅटर्न समजणं खूप गरजेचं आहे की तुम्हाला तुमची तुमचा जी audience ऑडियन्स आहे त्यांना त्यांना काय काय आवडतंय, काय पाहिजे हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं आम्हाला बाय द टाइम समजलं की आम्हाला जास्त करून आमचा फॅमिली जो कॉन्टेंट आहे तो सगळ्यांना जास्त आवडतो आहोत. सो आम्ही म्हणजे असं नाही आम्हाला गरजच नाही, आमचं तोच आहे, फॅमिली कॉन्टेंटच आहे, पण आम्हाला समजलं आणि आम्ही त्याच हिशोबाने सगळं करत आलेलो आहोत. सो कन्सिस्टंटली करा, आणि इनिशियली व्ह्यूज कमी येतील तर ते बघून लगेच डिमोटिवेट demotivate होऊ नका. नका. आम्हाला पण सुरुवातीला असंच व्हायचं, बट कन्सिस्टन्सी तुमची मॅटर करते. कन्सिस्टंट असणं खूप जास्त गरजेचं गरजेचं आहे. आहे. आणि इट्स म्हणजे जर करायचंय ना तर तुम्हाला स्वतःचं थोडंसं झोप उडवून सगळ्या गोष्टी करायला लागतील, कारण की कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन गोष्टी करावं करायला लागेल. आम्ही लागणार. पण केलेल्या आहेत. म्हणजे मी हे तर आता झालं, आम्ही युट्यूब वगैरे करत होतो, पण मी तर माझी ही आवड होती म्हणून मी जेव्हापासून मी कॉलेजला होते तेव्हापासून मी करतेय, आणि जॉब करून हे करत होते मी. म्हणजे रील्स बनवणे, हे करणं, ब्लॉगिंग तर तेव्हा नव्हतं करत, पण रील्स बनवणं वगैरे तेव्हा कुठे 5 वर्षांनी मला फळ आलं. फळ माझे मिळालं. 25,000 फॉलोअर्स झाले होते इंस्टाग्रामवरती, आणि तिथून पुढे मग तुमचे अभिदादा माझ्या लाईफमध्ये आले, आणि मग त्यांनी आणि मी दोघांनी मिळून पुढचं आम्ही सगळं जे आहे ते बनवलेलं आहे. म्हणजे So- त्याच्या आधी पण मी जरी पिक्चर मध्ये नसेल तरी बॅकग्राऊंड मध्ये खूप हेल्प केलेली आहे. म्हणजे माझी प्रत्येक रील पोस्ट व्हायच्या आधी रिव्ह्यूला आम्ही यांना पाठवायचो, मग हे रिव्ह्यू करायचे, मग हे आम्हाला सांगायचे हे नको ते नको, हे बरोबर आहे ते बरोबर आहे, आणि मग ते टाकायचं. सो खूप पेशन्स गरजेचे आहेत. मी 5 वर्ष करते, तुम्हाला असं वाटत असेल 1 वर्षात ग्रो झालेली गोष्ट आहे, 1.5 वर्षात ग्रो झालेली गोष्ट म्हणजे तर चॅनल नाही. मॉनिटाईज शिवानीमुळे झालं, जे व्हायला 3, 4, 5 वर्ष लागले, जातात. तेव्हा कुठं मग आम्ही आमचं डेली व्लॉगिंग चालू केलेलं आहे. करेक्ट. सो कष्ट आहेत, घ्या, कम्फर्ट झोनच्या बाहेर या, हम्म. नक्की तुमच्या यशाला फळ फळ मिळेल. मिळेल, लगेच तुम्हाला यश मिळेल, हे तुम्ही अँड बिलकुल- अर्ली सक्सेस इज अ स्कॅम. हा.
असं Step काही by नाहीये. step जावा. असू शकतं एखाद्याच्या नशिबात असेल आणि एखादा तेवढा प्रयत्न करत असेल तर म्हणजे जर लवकरही तुमची मिळू कन्सिस्टन्सी शकतं. असेल किंवा लवकर. फक्त तुम्ही असं केलं फेम मिळायला बंद केलं नाही, तो कन्सिस्टन्सी पाहिजे. खरंच. सो अँड येस हेच होते दॅट आमचे वॉज सगळे. इट फॉर द डे. तुमच्या Light पण मोस्टली गेलेली आहे. आम्ही सगळ्या क्वेश्चनची उत्तर दिलेलं आहेत. ज्यांना असं वाटलं की ज्यांचे क्वेश्चन्स मिस झालेत तर कुठल्या तरी येणाऱ्या फ्युचर व्हिडिओजमध्ये ते आम्ही नक्की ट्राय करू कव्हर करायचं. जरी अजून तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आम्हाला मेसेज करा इन्स्टावर. काही लाईफ मोटिवेशन किंवा करिअर गोल्स काही टिप्स हवे असतील तुम्हाला आम्हाला नक्की विचारा. आम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुमचा ट्राय करू. अँड दॅट्स इट फॉर द डे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गाईज. 1 मिलियनचा गोल ठेवूया. लेट्स सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.